हॅलो फ्रेंड्स, या व्हिडिओमध्ये आपण रयत शिक्षण संस्थेच्या वतीनं इयत्ता 7वी साठी घेतल्या गेलेल्या 2024-25 या शैक्षणिक वर्षातल्या रयत प्रज्ञाशोध परीक्षा अर्थात RTS या परीक्षेची प्रश्नपत्रिका पाहू आणि त्याची उत्तरही पाहू. तर ही प्रश्नपत्रिका सेट कोड A ची आहे. कोडमध्ये असणारे प्रश्न, त्यांचे क्रमांक यापेक्षा आपण प्रत्येक प्रश्न आणि त्याचे उत्तर काय आहे ते आपण इथून पुढे पाहू. पहिला प्रश्न आहे, मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. दुसरा प्रश्न, पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दाची शब्दजात ओळखा. वाक्य आहे, आमच्या गावात बरेच पाटील आहेत. तर पाटील ह्या शब्दाला अधोरेखित केलेला आहे. हे भाववाचक नाम आहे, विशेषण आहे, सामान्य नाम आहे की विशेष नाम आहे असा प्रश्न आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, सामान्य नाम. पुढचा प्रश्न, कुसुमाग्रज यांचे पूर्ण नाव काय? कृष्णाजी केशव दामले, विष्णू वामन शिरवाडकर, प्रल्हाद केशव आत्रे की राम गणेश गडकरी? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, विष्णू वामन शिरवाडकर. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या विभक्तीचे प्रत्यय सारखे आहेत? द्वितीय चतुर्थी, तृतीय चतुर्थी, पंचमी षष्ठी की षष्ठी सप्तमी? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, द्वितीय चतुर्थी. पाचवा प्रश्न, भुरळ घालणे या वाक्प्रचाराचा अचूक अर्थ ओळखा. 4 पर्याय, उत्साह वाढणे, दया निर्माण होणे, आकर्षित करणे, तल्लीन होणे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, आकर्षित करणे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी प्रत्येक घटक शब्द ओळखा. लाजाळू, पडसाद, अध्ययन की अतिरेक? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लाजाळू. पुढचा प्रश्न, आरती सुरू झाल्यानंतर घंटानाद सुरू झाला. हे वाक्य खालीलपैकी कोणत्या प्रकारचे आहे? पर्याय दिलेत, मिश्र वाक्य, केवल वाक्य, संयुक्त वाक्य की आज्ञार्थी वाक्य? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, केवल वाक्य. पुढचा प्रश्न, बुडत्याचा पाय खोलात या म्हणीचा समर्पक अर्थ ओळखा. खोल पाण्यात बुडणे, जीव वाचवता न येणे, अधोगतीला लागून जास्तच खाली जाणे, खोल खड्ड्यात जाणे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, अधोगतीला लागून जास्तच खाली जाणे. पुढचा प्रश्न, खालील शब्दातील अशुद्ध शब्द ओळखा. लघुकथा, गतिमान, वधूपरीक्षा की नागरिक शास्त्र? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, वधूपरीक्षा. याच्यामध्ये परीक्षा मधली री दुसरी आहे. पुढचा प्रश्न, कुंतल या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? कमळ, केवडा, काच की केस? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, केस. पुढचा प्रश्न, fill in the blanks with correct article. There are 60 seconds in ... minute. A and the or no article. तर इथं असेल in a minute. पुढचा प्रश्न, find odd man out. मे, जून, ऑगस्ट, जानेवारी. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, जून. कारण त्याच्यामध्ये 30 दिवस आहेत, बाकीच्या सर्व महिन्यांमध्ये 31 दिवस असतात. पुढचा प्रश्न, choose the correct WH word to complete the question. I pointed at the mobile phone. I wanted to buy and said ... is that one. तर यामध्ये उत्तर येईल या प्रश्नाचं how much is that one. पुढचा प्रश्न, choose the appropriate action verb to complete the sentence. Mary Kom ... a bronze medal at the Olympics in boxing tournament in 2012. Win, won, will win or is winning? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, won. Mary Kom won a bronze medal at the Olympics in boxing tournament in 2012. Which is the correct plural form of the word pastry? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, pastries. पुढचा प्रश्न, which of the following word is opposite of wonderful? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, awful. पुढचा प्रश्न, I am odd number. Take away a letter and I become even. What number am I? 11, 9, 7 or 5? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 7. Use correct word to complete the sentence. Mother distributed sweets ... the children. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, among the children. पुढचा प्रश्न, choose the sentence with the correct capitalization. या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1, Independence Day is celebrated annually on 15th August in India.
पुढचा प्रश्न, फाइंड द करेक्टली स्पेल्ड वर्ड फ्रॉम द फॉलोइंग. या चारपैकी अचूक स्पेलिंग पर्याय क्रमांक 3 मध्ये आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, एक वस्तू 10 सेमी त्रिज्येच्या वर्तुळावरून फिरताना एक प्रदक्षिणा 30 सेकंदात पूर्ण करते, तर 1 मिनिट 15 सेकंदांनी तिचे किती विस्थापन होईल? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, 20 सेंटीमीटर. पुढचा प्रश्न, जर लंबकाचा दोलन काळ 0.25 सेकंद असेल तर त्या दोलनाची वारंवारता किती? 0.4 हर्ट्ज, 4 हर्ट्ज, 40 हर्ट्ज की 50 हर्ट्ज? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, 4 हर्ट्ज. पुढचा प्रश्न, खालीलपैकी चुकीचे विधान कोणते? हे 4 विधान दिलेले आहेत, त्यामधलं दुसरं विधान चुकीचे आहे. चुंबकीय बलरेषा नेहमी दक्षिण ध्रुवावरून उत्तर ध्रुवापर्यंत जातात, हे विधान चुकीचं आहे. बाकीची सर्व विधानं बरोबर आहेत. पुढचा प्रश्न, एक मोटार गाडी सरळ रस्त्यावरून जात असताना 60 किलोमीटर अंतर 30 किलोमीटर प्रति तास या वेगाने आणि 30 किलोमीटर अंतर 60 किलोमीटर प्रति तास या वेगाने जाते, तर तिचा सरासरी वेग किती? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, 36 किलोमीटर प्रति तास. पुढचा प्रश्न, पृथ्वी सूर्याभोवती फिरते, परंतु पृथ्वीवरून पाहता सूर्य फिरत असल्याचा आभास होतो. सूर्याच्या खगोलावरील या भासमान मार्गाला काय म्हणतात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, आयनिक. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता बदल हा रासायनिक बदल आहे? लोखंड गंजणे, लाकडापासून टेबल बनवणे, पृथ्वीचे सूर्याभोवती फिरणे की स्प्रिंग ताणणे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, लोखंड गंजणे हा रासायनिक बदल आहे, रस्टिंग ऑफ आयर्न. पुढचा प्रश्न, मोरचूद या संयुगाचे रेणुसूत्र काय आहे? MgSO4, AlCl3, CuSO4 की CuCl2? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, CuSO4. पुढचा प्रश्न, दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये कोणत्या घटकाचा समावेश करण्यात येतो? फ्लोराईड, क्लोराईड, ब्रोमाइड की आयोडाईड? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, फ्लोराईड. कृत्रिम रेशीम तयार करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या खनिज प्रकाराचा वापर करण्यात येतो? आयोडाईड, नायट्रेट, कार्बोनेट की सल्फेट? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, सल्फेट. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याची संज्ञा वुल्फ्राम या शास्त्रज्ञाच्या नावावरून तयार करण्यात आली आहे? टंगस्टन, सल्फर, आर्गॉन की ॲल्युमिनियम? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, टंगस्टन. खालील सहसंबंध ओळखा. लाळ, टायलिन, म्हणजे लाळ आणि टायलिन मध्ये जसा संबंध आहे तसा कोणता शब्द आणि हायड्रोक्लोरिक आम्लामध्ये संबंध असेल? तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, जाठर रस. पुढचा प्रश्न, खालीलपैकी विसंगत गट शोधा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कावीळ, हत्तीरोग आणि अमांश हा विसंगत गट आहे. पुढचा प्रश्न, खालीलपैकी सहजीवनाचे उदाहरण कोणते? दगडफूल, बांडगुळ, अळीण की अमरवेल? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, दगडफूल. लिचेन. पुढचा प्रश्न, कोणत्या प्रक्रियेमुळे फळे पिकण्याचा कालावधी वाढतो? धुरीकरण, किरणीयन, कीटकनाशकांचा वापर की पाश्चरीकरण? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, किरणीयन, इरॅडिएशन. पुढचा प्रश्न, चुकीचे विधान निवडा. 4 विधानापैकी चुकीचे विधान निवडायचं आहे. यातलं पहिलं विधान चुकीचं आहे, वटवाघूळ पिसांच्या मदतीने हवेत उडू शकते, हे चुकीचं विधान आहे. पुढचा प्रश्न, x या लहानात लहान धनसंख्येला 6, 8, 10, 12, 18, 20 या संख्यांनी भागले असता प्रत्येक वेळी बाकी 5 उरते, तर x बरोबर किती? हे 4 पर्याय दिलेले आहेत. मग ह्या सर्व संख्यांनी भाग जाणारी अशी या 4 पैकी लहानात लहान संख्या शोधायची आहे, जिथं या संख्यांनी भागल्यानंतर बाकी 5 उरेल. म्हणजे ह्या ज्या काही संख्या आहेत त्याच्यामधून 5 वजा करून कोणत्या संख्या मिळतील? तर 185 मधून 5 वजा केले तर 180, 365 मधून 5 वजा केले तर 360, 545 मधून 5 वजा केले तर 540 आणि 275 मधून 5 वजा केले तर 270. आपल्याला शोधायचे की या 180, 360, 540 आणि 270 यापैकी कोणत्या संख्येला या सर्व संख्यांनी भाग जातो आणि अशी लहानात लहान संख्या शोधायची. कारण बाकी 5 उरते याचा अर्थ या प्रत्येक संख्येतून आपण 5 वजा करून घेतली. आता यापैकी एक पर्याय आपण बघूया. 180 ही जी संख्या आहे त्या संख्येला बाकीच्या सर्व संख्यांनी भाग जातो.
पण 8 न भाग जात नाही, 8 न पूर्ण भाग जात नाही, त्यामुळे ते काही उत्तर आपलं असू शकत नाही. आपल्याला अशी संख्या पाहिजे ज्या संख्येला यापैकी सर्वांनी भाग जायला नाही अशी लहानात लहान संख्या पाहिजे. मग 180 ला जर भाग जात नसेल तर त्याच्यापेक्षा मोठी संख्या 270, तर या संख्येला 270 ला 12 न भाग जात नाही, त्यामुळे हे उत्तर आपण असू शकत नाही. 270 पेक्षा मोठी ती संख्या 360 आहे. या संख्येला मात्र सर्व संख्येने भाग जातोय, त्यामुळे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 365. म्हणजे 365 ला यापैकी प्रत्येक संख्येला भाग जातोय आणि बाकी प्रत्येक वेळेला 5 उरते, त्यामुळे आपलं उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, सोबत दिलेल्या आकृतीमध्ये x ची किंमत किती? 64 अंश, 109 अंश, 98 अंश की 75 अंश? प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 109 अंश. तर यामध्ये या त्रिकोणाच्या दोन कोणांची माप 30 अंश आणि 34 अंश आहेत, त्यांची बेरीज केली तर 64 येईल. 180 मधून 64 वजा केलं तर या कोणाचं माप 116 अंश मिळेल. मग त्याचा हा रेषीय जोडीतील कोन तो आपण काढू शकतो. त्यानंतर ह्या त्रिकोणामध्ये हा कोन आपण काढू, त्यावरून या दुसऱ्या कोणाचं माप मिळेल आणि त्याच्यावरून x चं माप मिळेल, ते मिळेल 109. 38वा हा प्रश्न आहे, 1 वजा कंसात 1 अधिक x वर्ग वजा 1 चा वजा पहिला घात कंसाचा वजा पहिला घात बरोबर किती? तर हे उदाहरण सोडवल्यानंतर याचं उत्तर आपल्याला मिळेल पर्याय क्रमांक 1 1/x वर्ग. पुढचा प्रश्न, दिलेल्या संख्यांमधील सर्वात लहान संख्या कोणती? 0 वजा 304 वजा 503 वजा 705 की वजा 706? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 वजा 503. पुढचा प्रश्न, 3 मुलींचे सरासरी वय 30 वर्ष आहे आणि त्यांची वये 2 3 5 या प्रमाणात आहे, तर सर्वात लहान मुलीचे वय किती? 24 वर्ष, 15 वर्ष, 27 वर्ष की 18 वर्ष? या प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळेल पर्याय क्रमांक 4 18 वर्ष. कारण ह्या 3 मुलींचं सरासरी वय 30 आहे, मग 30 गुणिले 3 त्यांचं एकूण वय होणार आहे 90. त्यांचं प्रमाण आहे 2 3 5, 2 3 5, त्यांची वय होतील 2x 3x आणि 5x. या सर्वांची जर बेरीज केली तर उत्तर येईल 10x. 10x बरोबर 90, म्हणजे x ची किंमत 9 मिळेल आणि सर्वात लहान म्हणजे 9 गुणिले 2 18 हे उत्तर आपल्याला मिळणार. पुढचा प्रश्न, एका विहिरीचा व्यास 300 सेमी असून त्याभोवती दगडी संरक्षक भिंत आहे. जर संरक्षक भिंतीच्या बाहेरील कड्याची लांबी 1100 सेमी आहे तर संरक्षक भिंत किती रुंदीची आहे? हे 4 पर्याय दिलेत, त्यातला पर्याय क्रमांक 1 हे आपलं उत्तर येईल 25 सेमी. पुढचा प्रश्न, एका आयताचे क्षेत्रफळ 60 सेमी वर्ग असून त्याची परिमिती 34 सेमी आहे, तर आयताच्या कर्णाची लांबी किती? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 13 सेमी. पुढचा प्रश्न, जर ax अधिक b छेद x कंसाचा वर्ग वजा ax वजा b छेद x कंसाचा वर्ग बरोबर 64 आणि a अधिक b बरोबर 10, तर a वजा b ची किंमत किती? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 6. पुढचा प्रश्न, 15 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळामध्ये सर्वात मोठा चौरस काढला असता त्याचे क्षेत्रफळ किती? 350 सेमी वर्ग, 450 सेमी वर्ग, 400 सेमी वर्ग की 500 सेमी वर्ग? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 450 सेमी वर्ग. पुढचा प्रश्न, एका पुढ्यातील चॉकलेट 25 विद्यार्थ्यांना समान वाटले असता प्रत्येकी 4 चॉकलेट मिळतात. जर विद्यार्थ्यांची संख्या 5 ने कमी केली तर प्रत्येक विद्यार्थ्यास किती चॉकलेट मिळतील? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 5 चॉकलेट मिळतील. पुढचा प्रश्न, 33 अधिक 22 भागिले 11 या पदावलीचे उत्तर खाली कोणत्या पदावलीच्या उत्तराशी जुळेल? तर यामधलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 मध्ये, कारण याची किंमत 22/11 म्हणजे 2, 33 अधिक 2 बरोबर 35, आणि या वैजिक राशीची किंमत सुद्धा 35 मिळते, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर. 47 आणि 48वा प्रश्न या आलेखावर आधारित आहे. प्रश्न असा आहे की मतदान केंद्र 3 मधील स्त्री मतदारांची संख्या मतदान केंद्र 5 मधील स्त्री मतदारांच्या संख्येपेक्षा किती टक्के जास्त आहे? मग इथं x अक्षावर केंद्र क्रमांक दिलेले आणि y अक्षावर मतदारांची संख्या दिलेली आहे. जे तिरप्या रेषाने दाखवले ते स्त्री मतदार आहेत आणि जे ब्लँक आहे ते पुरुष मतदार आहेत. तर या माहितीवरून आपल्याला प्रश्न असा विचारला की केंद्र क्रमांक 3 मधील स्त्री मतदारांची संख्या जी आपल्याला 500 दिलेली आहे आणि केंद्र क्रमांक 5 मधील स्त्री मतदारांची संख्या 400 आहे. प्रश्न असा आहे की ही संख्या स्त्री मतदारांची केंद्र क्रमांक 3 मध्ये केंद्र क्रमांक 5 पेक्षा किती टक्के जास्त आहे? आता कितीने जास्त आहे तर 100 ने. कितीपैकी म्हणजे 5व्या मतदार केंद्रातल्या स्त्रियांची संख्या छेदामध्ये घ्यायची, कारण त्याच्याशी तुलना करून आपण टक्केमध्ये काढणार आहोत आणि टक्केमध्ये काढणार म्हणून याला 100 न गुणायचं.
या 2 शून्याला 2 शून्य निघून जातील. 4 न जर 100ला भाग घालवला तर 25 चा भाग जाईल, म्हणजे 25% जास्त, जे आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये दिले. आणि 48वा प्रश्न याच आलेखावर आधारित आहे. मतदान केंद्र क्रमांक 1 व केंद्र क्रमांक 4 मधील एकूण मतदारांचे गुणोत्तर किती? तर याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, एकाच 2, कारण ते मतदार आहेत 918. 918 म्हणजेच एकाच 2. पुढचा प्रश्न, 13 दराने 2200 रुपयांची रास 3730 रुपये होण्यास किती वर्षे लागतील? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, 5 वर्षे लागतील. पुढचा प्रश्न, एका पुस्तकाची किंमत 2x अधिक 302 रुपये आहे, तर 2x वजा 302 पुस्तकांची किंमत किती रुपये असेल? हे काढायला या दोन्हींचा करायचा गुणाकार, आणि गुणाकार केल्यानंतर सर्वात शेवटी उत्तर आपल्याला मिळेल पर्याय क्रमांक 4 मध्ये 16x वर्ग वजा 9/4. पुढचा प्रश्न, इसवी सन 1336 मध्ये दक्षिणेत विजयनगर राज्याची स्थापना कोणी केली? यापैकी उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, हरिहर व बुक. पुढचा प्रश्न, शिखांचे 10वे गुरु कोण? गुरु नानक, गुरु अमरदास, गुरु गोविंद सिंग की गुरु हरगोविंद? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, गुरु गोविंद सिंग. पुढचा प्रश्न, मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा प्रसिद्ध संदेश कोणी दिला आहे? संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम की संत रामदास? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4, संत रामदास. पुढीलपैकी कोणी शिवजयंती उत्सवाच्या माध्यमातून राष्ट्रीय जागृती केली? गोपाळ गणेश आगरकर, लोकमान्य टिळक, फिरोजशाह मेहता की महात्मा गांधी? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, लोकमान्य टिळक. रियासतकार गो. स. सरदेसाई यांनी कोणाचे वर्णन करताना स्थिरबुद्धी या विशेषणाचा उपयोग केला आहे? छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती राजाराम महाराज की छत्रपती शाहू महाराज? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3, छत्रपती राजाराम महाराज. पुढचा प्रश्न, कोणत्या पेशव्याने निजामाचा औरंगाबाद जवळ पालखेड येथे पराभव केला? बाळाजी विश्वनाथ, पहिला बाजीराव, बाजीराव की थोरले माधवराव? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2, पहिला बाजीराव. पुढचा प्रश्न, चंद्राचा परिभ्रमण कालावधी किती आहे? 26.32 दिवस, 27.32 दिवस, 28.32 दिवस की 29.32 दिवस? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 27.32 दिवस. हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरतात? हायग्रोमीटर, एनिमोमीटर, बाष्पीभवन मापक की बॅरोमीटर? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, बॅरोमीटर. पुढचा प्रश्न, मसाई ही मानवी जमात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात आढळते? टुंड्रा प्रदेश, तैगा प्रदेश, गवताळ प्रदेश की विषुववृत्तीय प्रदेश? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, गवताळ प्रदेश. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात जांभी मृदा कोणत्या प्रदेशात आढळते? महादेव डोंगर, दख्खनचे पठार, नद्यांच्या खोऱ्यात की कोकण किनारपट्टी? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, कोकण किनारपट्टी, कोकण कोस्ट. पुढचा प्रश्न, 22 डिसेंबर या दिवशी सूर्य कोणत्या वृत्तावर असतो? कर्कवृत्त, विषुववृत्त, मकर वृत्त की रेखावृत्त? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, मकर वृत्त. पुढचा प्रश्न, खालीलपैकी मळ्याच्या शेतीत कोणते पीक घेतले जाते? बार्ली, चहा, गहू की तांदूळ? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, चहा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संविधान समितीचे सल्लागार कोण होते? डॉक्टर बी.आर. आंबेडकर, बी.एन. राव, के.एम. मुन्शी आणि के.टी. शहा? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, बी.एन. राव. पुढचा प्रश्न, धर्मनिरपेक्ष हा शब्द कोणत्या घटनादुरुस्तीनुसार राज्यघटनेच्या सरनाम्यात समाविष्ट केला आहे? 25वी घटनादुरुस्ती, 40वी, 42वी की 44वी? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 42वी घटनादुरुस्ती. पुढचा प्रश्न, संयुक्त जबाबदारीचे तत्व कोणत्या प्रकारच्या शासन पद्धतीमध्ये असते? अध्यक्षीय, संसदीय, राजेशाही की सरंजामशाही? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, संसदीय म्हणजेच पार्लिमेंटरी. पुढचे प्रश्न, बुद्धिमत्ता चाचणी या विषयावर आधारित आहे. त्यातला पहिला प्रश्न, गटात न बसणारी आकृती कोणती? या 4 पैकी चौथी आकृती गटात न बसणारी आहे, कारण याच्यामध्ये पहिल्या 3 आकृत्यांमध्ये हे जे 2 काटे बघितले तर डाव्या बाजूला लहान काटा आहे आणि उजव्या बाजूला मोठा आहे, असा प्रत्येक ठिकाणी पॅटर्न आहे. फक्त या चौथ्या आकृतीमध्ये मात्र डाव्या बाजूला
मोठा काटा आणि लहान काटा उजव्या बाजूला. तर त्या अर्थानं या चौथ्या आकृतीमध्ये जे दिलेलं आहे ते इतर 3 आकृतीशी जुळत नाही, त्यामुळे ही आकृती गटात न बसणार आहे. पुढचा प्रश्न, खालील पर्यायांपैकी प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? 215, 342, 511 नंतर प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी संख्या येईल 728. कारण ह्या सर्व संख्या घनराशी वजा 1 या स्वरूपात आहेत. म्हणजे 216 हा 6चा घन आहे, 216 वजा 1 215, 343 7चा घन आहे, वजा 1 342, 512 8चा घन आहे, वजा 1 511. त्यानुसार 9चा घन 729 आहे, त्याच्यातून 1 वजा केलं तर 728 मिळते. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, 15 वर्षानंतर सुरेशचे वय त्याच्या 15 वर्षीच्या वयाच्या 6 पट असेल तर सुरेशचे आजचे वय किती? 21 वर्ष, 25 वर्ष, 20 वर्ष की 15 वर्ष? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 1 21 वर्ष. पुढचा प्रश्न, 2 विधानं दिलेत. सर्व पेन्सिल पेन आहेत, सर्व पेन खोडरबर आहेत. तर यावरून 2 अनुमान असे आहेत, काही खोडरबर पेन्सिल आहेत, काही पेन पेन्सिल आहेत. तर 4 पर्यायापैकी कोणता पर्याय बरोबर? म्हणजे फक्त अ बरोबर की फक्त ब बरोबर, अ आणि ब दोन्ही बरोबर की अ आणि ब दोन्ही चूक? याच्यानुसार आकृती जर काढली तर सर्व पेन्सिल हे पेन आहेत आणि सर्व पेन हे खोडरबर आहेत. याच्यावरून हे दोन्ही विधानं जे अनुमान दिलेले ते बरोबर आहेत. काही खोडरबर पेन्सिल आहेत आणि काही पेन पेन्सिल पण आहेत. त्यामुळे दोन्ही अनुमान बरोबर असल्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपले ह्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या पर्यायापैकी प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी आकृती कोणती? त्याच्यामध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी आकृती येईल पर्याय क्रमांक 1 मध्ये. पुढचा प्रश्न, माहीने राहीला विशिष्ट क्रिया करण्यासंबंधी सूचना दिल्या. ती म्हणाली 2 हा अंक म्हटल्यास उडी मारणे, 4 म्हटल्यास हसणे, 6 म्हटल्यास उभे राहणे आणि 8 म्हटल्यास चालणे. तर खाली दिलेल्या क्रमावलीचे निरीक्षण केले असता राही उडी मारण्यापूर्वी हसली असे किती वेळा घडले? मग 2 घटना आहेत, उडी मारणे आणि हसणे. उडी मारण्यापूर्वी हसायचं आहे, मग हसण्यासाठी अंक कोणता आहे तर 4 आणि उडी मारण्यासाठी 2. म्हणजे पहिल्यांदा 4 आणि नंतर 2 असं किती वेळा आलंय हे आपल्याला इथे मोजायचं आहे. मग इथे जर आपण मोजत गेलो तर 4 2 हे 1 झाले, त्यानंतर 4 2 दुसरं, 4 2 हे तिसरं, म्हणजे एकूण 3 वेळा असं झालेलं आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे आपले ह्या प्रश्नाचं उत्तर. पुढचा प्रश्न आहे, प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल? नोव्हेंबर आणि जून मध्ये जसा संबंध आहे तसा जून आणि कोणत्या महिन्यामध्ये असेल? जुलै, जानेवारी, फेब्रुवारी की ऑगस्ट? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 जानेवारी. 73वा प्रश्न आहे, अक्षरमाला दिली ज्याच्यामध्ये पहिली 25 अक्षर आहेत. प्रश्न असा आहे की वर दिलेल्या वर्णमालेतील मधल्या अक्षराच्या डावीकडील चौथ्या अक्षराच्या उजवीकडील 9वे अक्षर कोणते? मधलं अक्षर त्याच्या डावीकडील चौथं म्हणजेच एल, के, जे आणि आय याच्यापासून उजवीकडचं 9वं अक्षर ते येईल आर. पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता पर्याय येईल? तर इथे पर्याय येईल गोल आणि असा पंचकोन. हे दिले आपल्याला पर्याय क्रमांक 4 मध्ये. पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत सन हा शब्द PRK असा लिहितात, तर त्याच भाषेत काइंड हा शब्द कसा लिहा? तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 HFKA. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणता अक्षर समूह येईल? A/C, B/G, D/L नंतर प्रश्नचिन्हाच्या जागी येईल पर्याय क्रमांक 1 J/O. पुढचा प्रश्न, सुरेश हे रमेशचे वडील आहेत. सुरेशला फक्त 2 मुले आहेत. रमेश हा लताचा भाऊ आहे. लता ही जयाची मुलगी आहे. माया ही जयाची नात आहे. महेश मायाचे वडील आहेत. तर महेशचे रमेशशी नाते काय? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 मेहुणा. कारण ह्याच्यानुसार जर आपण आकृती काढली तर सुरेश हे रमेशचे वडील आहेत. इथे जर रमेश असेल तर त्याचे वडील सुरेश आहे. सुरेशला 2च मुलं आहेत, त्यापैकी एक रमेश आहे. रमेश हा लताचा भाऊ आहे, म्हणजे लता ही त्याची बहीण झाली रमेशची. मग लता रमेशची बहीण असेल आणि सुरेशनं 2च मुले असतील तर लताचे वडील सुरेश होते. त्यानंतर लता ही जयाची मुलगी आहे. मग लता जयाची मुलगी असेल आणि ती सुरेशची पण मुलगी असेल तर याचा अर्थ जया आणि सुरेश हे पती पत्नी झाले.
आणि जयाची मुलगी लता झाली. त्याच्यानंतर पुढे आपल्याला असं दिले की माया ही जयाची नात आहे. माया ही जयाची नात आहे याचा अर्थ लताची ती मुलगी आहे. मग ही माया झाली आणि महेश मायाचे वडील आहेत. मग लता ही मायाची आई आहे आणि मायाचे वडील महेश आहेत. आणि लता ही रमेशची बहीण आहे. महेश हा लताचा नवरा आहे. म्हणजे महेश आणि रमेश यांच्यामध्ये संबंध काय तर नेमण्याचा. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. पुढचा प्रश्न, जर 1 फेब्रुवारी 2008 रोजी शुक्रवार असेल तर त्याच महिन्यात कोणता वार 5 वेळा येईल? तर या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 शुक्रवार. शुक्रवार हा 5 वेळा येईल. पुढचा प्रश्न, प्रश्नचिन्हाच्या जागी खालीलपैकी कोणती संख्या येईल? तर अशा पद्धतीनं 3 आकृत्यांमध्ये बाहेर त्रिकोणाच्या बाहेर 3 संख्या आणि मध्ये एक संख्या आहे. त्यानुसार शेवटच्या आकृतीमध्ये प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल असा प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 3 194. कारण या सर्व आकृत्यांचं जर निरीक्षण केलं तर 3 चा वर्ग 9, 5 चा वर्ग 25 आणि 1 चा वर्ग 1. 9 अधिक 25 अधिक 1 35 मिळेल. म्हणजे बाहेर ज्या संख्या आहेत त्या संख्यांच्या वर्गांची बेरीज मध्ये लिहायची आहे. शेवटच्या आकृतीमध्ये 8 चा वर्ग 64, 9 चा वर्ग 81 आणि 7 चा वर्ग 49 या सर्वांची बेरीज केली तर उत्तर मिळेल 194. पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, गायींच्या कळपामध्ये त्यांच्या एकूण पायांची संख्या ही डोक्यांच्या संख्येच्या दुपटीपेक्षा 32 ने जास्त आहे, तर या कळपात गायींची एकूण संख्या किती? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 16. पुढचा प्रश्न, गटात न बसणारा पर्याय ओळखा. 682, 921, 243 की 994? याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 994. कारण उरलेल्या 3 संख्यांना 3 न निशेष भाग जातो. 994 ला मात्र 3 न भाग जात नाही. त्यामुळे वेगळी संख्या किंवा गटात न बसणारी संख्या 994. पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या पर्यायामधून प्रश्नाकृतीची पाण्यातील योग्य प्रतिमा निवडा. या आकृतीची ह्या बाजूला पाणी दाखवलेलं आहे, त्यामुळे याचं प्रतिबिंब खालच्या बाजूला कसे मिळेल तर ते आपल्याला दिले पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, एका सभागृहात लाल, पिवळा, निळा, हिरवा, जांभळा या रंगांचे 25 विजेचे दिवे एकापुढे एक या क्रमाने लावले असता मधोमध असणाऱ्या दिव्याच्या उजवीकडील दुसऱ्या क्रमांकास कोणत्या रंगाचा दिवा येईल? हा प्रश्न आहे. याचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 4 जांभळा. पुढचा प्रश्न, एका सांकेतिक भाषेत 4 गुणिले 8 बरोबर 1024 असेल तर 3 गुणिले 7 बरोबर किती? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 441. कारण इथे संबंध असा आहे की 4 आणि 8 यांचा गुणाकार 32 येईल. 32 चा वर्ग 1021 आहे. त्या लॉजिकनुसार 3 गुणिले 7 हा गुणाकार येईल 21, त्याचा वर्ग 441. आणि पुढचा प्रश्न, खाली दिलेल्या पर्यायापैकी प्रश्नाकृतीची आरशातील योग्य प्रतिमा निवडा. तर इथे 693 दिल्याने या उजव्या बाजूला आरसा आहे, तर त्याची आरशातील प्रतिमा निवडायची आहे जी आपल्याला पर्याय क्रमांक 1 मध्ये दिली आहे. पुढचा प्रश्न, केरळमधील कोणत्या जिल्ह्यात भूस्खलनाची घटना घडली? वेबनाड, वायनाड, इडुक्की, पल्लाकड? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 वायनाड. पुढचा प्रश्न, पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 मध्ये महाराष्ट्रातील कोणत्या खेळाडूने नेमबाजी क्रीडा प्रकारात कांस्य पदक मिळवले? मनू भाकर, नीरज चोप्रा, विनेश फोगाट की स्वप्नील कुसाळ? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 4 स्वप्नील कुसाळ. पुढचा प्रश्न, डी गुकेश हा भारतीय बुद्धिबळपटू कोणत्या राज्यातील आहे? महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक की गुजरात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 तामिळनाडू. पुढचा प्रश्न, सन 2022 पासून आजपर्यंत रशियाचे कोणत्या देशाबरोबर युद्ध सुरू आहे? भारत, अमेरिका, युक्रेन की जपान? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 3 युक्रेन. पुढचा प्रश्न, सन 2024 मधील साहित्याचे नोबेल पारितोषिक कोणत्या साहित्यिकास मिळाले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 हान कांग. पुढचा प्रश्न, सध्या दिल्लीचे मुख्यमंत्री कोण आहेत? पर्याय क्रमांक 2 आतिशी सिंग. पुढचा प्रश्न, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्या वयोगटातील महिला पात्र असतात? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 21 ते 65. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने महिलांसाठी कोणती योजना लागू केली आहे? या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय क्रमांक 2 महिला सन्मान योजना. पुढचा प्रश्न, भारत सरकारने 2024 मध्ये खालीलपैकी कोणत्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे? मराठी, गुजराती, कोकणी की संथाली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मराठी.
पुढचा प्रश्न, रतन टाटा यांच्या निधनानंतर टाटा समूहाचे अध्यक्षपद कोणाकडे सोपवण्यात आले? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, नोएल टाटा. पुढचा प्रश्न, महाड येथील चवदार तळे सत्याग्रह कोणाच्या नेतृत्वाखाली करण्यात आला? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पुढचा प्रश्न, राजर्षी शाहू महाराज यांच्या प्रयत्नांमुळे कोणत्या धरणाची निर्मिती झाली? कोयना धरण, राधानगरी धरण, जायकवाडी धरण की उजनी धरण? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 2, राधानगरी धरण. पुढचा प्रश्न, महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणत्या समाजाची स्थापना केली? सत्यशोधक समाज, आर्य समाज, वैदिक समाज की कष्टकरी समाज? या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक 1, सत्यशोधक समाज. पुढचा प्रश्न, कर्मवीर भाऊराव पाटील यांचा 22 सप्टेंबर हा जन्मदिवस महाराष्ट्र शासनाच्या वतीने कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो? प्रतिष्ठा दिवस, विद्यार्थी दिवस, वाचन प्रेरणा दिवस की बालदिन? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, श्रम प्रतिष्ठा दिवस. आणि शेवटचा प्रश्न, सन 1916 मध्ये महाराष्ट्रातील पहिले महिला विद्यापीठ कोणी स्थापन केले? लोकमान्य टिळक, पंजाबराव देशमुख, यशवंतराव चव्हाण की महर्षी कर्वे? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, महर्षी कर्वे.